नमस्कार मित्रांनो, माऊली गोट फार्म चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आपण आज पाहणार आहोत शेळीच्या पिल्लाचे दिवसभराचे चारा नियोजन बघा. तर मित्रांनो, पिल्लांना दिवसभरात एका पिल्लाला 2-3 किलो चारा लागतो बघा, हिरवा चारा. तर मित्रांनो, दिवसभरात जर म्हटलं तर नियोजन कसं करायला पाहिजे. आता सकाळी जे आपण पिल्लांना गव्हाचा किंवा मकाचा भाडा देत असतो किंवा शेंगदाणा पेंडसुद्धा द्यायला पाहिजे मित्रांनो. त्यामुळे काय होते, तर पिल्लाच्या अंगावर ते चांगलं राहत आहे बघा. त्यामुळं आपण सकाळी एक वेळेस दिवसातून भरडा द्यायला पाहिजे. कारण जर खराब असतील तर दोन्ही टायमाला दिलं तर मित्रांनो काही अडचण नाही बघा. तर मित्रांनो, आपण भरडा दिला का 11 वाजता आपण त्या दुसऱ्या शेडमध्ये नेतो बघा. आणि त्यांना सकाळीसुद्धा तुती, पुन्हा बाकीचे नेपियर असतील ते सुद्धा बांधतो. आणि बाकी चारा नियोजन आपण जे हिरवा चारा असतो शेळ्यांना, तर त्याच्यामध्ये 88 ते 90% पाणी असते बघा. तर त्याच्यातून म्हणजे 2-3 किलो जर चारा खाल्ला तर 300 ग्रामच आपल्याला म्हणजे पिल्लांना ऊर्जा, प्रथिने ते मिळत असतात बघा. आणि हिरवा चारा म्हणजे वाळलेला चारा आपल्याला द्यावा का लागतोय, तर मित्रांनो त्यामध्ये पाणी कमी असतंय बघा. म्हणजे 88 ते 90% पाणी नसतंय, फक्त 10-12% पाणी असतंय. त्यामुळं पिल्लांची तब्येत चांगली राहते बघा. आणि आपले सर्व पिल्ले बंदिस्तामध्येच पाहू शकता कशा क्वालिटीचे आहेत. आता आपण त्यांना संध्याकाळी दूध पिल्यावर सुद्धा हिरवा चारा आपण तुती आणून बांधला होता. तर मित्रांनो, ज्यांना बंदिस्त करायचं आहे त्यांच्यासाठी आपल्याला म्हणजे जास्त चारे काही करायची आवश्यकता असेल, म्हणजे तुम्हाला वाटतं जास्त चारे करावे लागतील, तर मित्रांनो तसं काही नाही. जो आवडीचे चारे असतील ना, तसे जर तुमचे 3-4 जर चारे असतील तर तुमचे सगळे शेळ्या पिल्ले सर्व क्वालिटीचे राहतात बघा. तर मित्रांनो, आता ह्या पिल्लाची हा बोकड आहे, पाहू शकता याची तब्येत कशी आहे. तर किती आवडीने तुतीचा पाला बघा खातात मित्रांनो. जर आपण रेशीम तयार होत आहे ह्या पाल्यापासून, म्हणजे आळ्या आपण खरेदी केल्या, तर मित्रांनो 20 ते 22% प्रोटीन असतं याच्यामध्ये. हे पाहू शकता, खाली सुद्धा काही जास्त पाडीत नाहीत. आणि विशेष म्हणजे साला सकट खातात. आता हे पाहू शकता, तुम्हाला दाखवतो. ही काढांनी बघा कसं साला खातात. आपण लाईव्ह दाखवत असतो, आणि जे खरं आहे तेच सर्व जे शेतकरी आहेत म्हणजे शेळीपालक, त्यांना फसवायचा विषय काही नाही. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा सालेमध्ये सुद्धा भरपूर घटक असतात. त्यामुळं सर्व काड्या अशा पांढऱ्या करून टाकतात बघा पिल्ले. तर मित्रांनो, आपले गावरानला म्हणजे ज्याला शेळीपालन करायचं आहे तर तब्येतसुद्धा चांगली होती मित्रांनो. आणि बोकड ते सुद्धा कटिंग मार्केटला
चांगला भाव राहतो या पिल्लांना. तर हे पाहू शकता, हे आपल्याला पहिल्या पाठीची 2 पिल्ले आहेत. तर ते आणखीन काय खाते थोडेफार. तर सर्वात जर आवडीचा चारा म्हटलं तर मित्रांनो तुती. आणि तुती जर तुम्ही लावली पिल्लांसाठी, शेळ्यांसाठी, तर मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जर टॉनिक जरी नाही दिलं ना तर तुमचे पिल्लेसुद्धा क्वालिटीचे राहू शकतात. आणि फक्त म्हणजे नेपियर ते गवतं जर असतील तर त्यामध्ये आपले सर्व पिल्ले म्हणजे क्वालिटीचे राहत नाहीत. आता याच्यात तुम्ही पाहू शकता, एकही पिल्लू तुम्हाला म्हणजे असं एकदम मरकोडल्यावानी आहे असं तुम्हाला वाटणार नाही बघा. तर तुम्हीच पाहू शकता कशा क्वालिटीचे पिल्ले आहेत. तर मित्रांनो, जर खरंच शेळीपालन करायचे तर मित्रांनो तुती तुम्ही 10-15 गुंठे लावू शकता. बाकीचे चारे तुम्ही 10 गुंठ्यात जरी बाकीचे लावले, 10 शेळ्यासाठी 10-15 गुंठ्या म्हणजे 30 गुंठे बी चारा लावला तर त्यामध्ये मी सांगतो पहिला चारा तुती लावा. कारण फुटायला सुद्धा लवकर फुटते, चारा लवकर येतो. आता हे पाहू शकता, याने सर्व हे साल खाते बघा. आता हे आणखीन अर्ध्या तासात थोडंसुद्धा ठेवीत नाहीत. तर मित्रांनो, हे आपले पिल्ले म्हणजे सालसुद्धा वायाला जाऊन देत नाहीत. आणि आपण हे पिल्ले विकणार आहोत. ज्यांना खरेदी करायचे शेळी पालनासाठी त्यांना आपण हे 11 पिल्ले आहेत, त्याच्यात 3 बोकळ आहेत आणि 8 पाठी आहेत. तर पाहू शकता एकदम कशा चकाकी आहे आपल्या शेळीच्या पिल्लावरती. तर मित्रांनो, बाकीचा चारा आपला आता इंडोनेशियन स्मार्ट नेपियर असेल किंवा दशरथ घास असेल, मेथी घास असेल. आपण मेथी घास काय मित्रांनो केलेलं नाही. कारण काय होते, पावसाळ्यामध्ये आपल्या राना शेतामध्ये मेथी घास टिकत नाही. त्यामुळं आपण मेथी घास करतच नाहीत बघा. तर मित्रांनो, पाणी जर असेल तर 1 एकर क्षेत्रामध्ये तुम्ही म्हणजे 14 महिन्यात म्हटलं तर खर्च जाऊन 2-1 लाखाचं उत्पन्न सहज मिळवू शकता. तर अशा पद्धतीची जर क्वालिटी असेल तर मार्केटला सुद्धा भाव चांगला राहतो बघा. आणि तुम्ही जे बाजारातून आपण पिल्ले खरेदी करतो बघा, त्याच्यातले काय ते अशी क्वालिटी असते का, आता तुम्हीच आपल्याला सांगू शकता अशा पद्धतीची क्वालिटी असते का. आणि मित्रांनो, तुम्ही जर 10 आणले एकदम मरकुडे, त्यांना जंतनाशक पाजायचं, कधी ते सुधारणार, त्याच्यातले 1-2 मेले म्हणजे एकूण एकच होत आहे बघा. तर हे पाहू शकता, आता साल पांढरे करायचं काम चाललंय सर्वांचं. हे पाहू शकता कशा साल खाऊन घेतात. आता हिचे बघा, तर मित्रांनो, अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कोणाची काही अडचण असेल तर आपल्याला कमेंटद्वारे विचारू शकता. धन्यवाद.